नेमकं काय घडलं आपण पाहिलं, मात्र एव्हरेस्ट सर करण्याचं जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं। माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी अनेक जण आयुष्यभराची कमाई खर्च करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत। तर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी काय चॅलेंजेस असतात, एव्हरेस्ट सर करण्यासाठी किती कालावधी लागतो आणि एव्हरेस्टची यशस्वी चढाई करताना नेमके कोणते टप्पे येतात, आपण पाहूयात। माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर, जगातल्या गिर्यारोहकांचं फायनल डेस्टिनेशन म्हणजे माउंट एव्हरेस्ट। अनेकांनी यशस्वीरित्या सर केला, तर अनेकांच्या मृत्यूचं शिखर ठरला। जगातल्या सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या 14 पर्वतांपैकी माउंट एव्हरेस्ट हा एकमेव पर्वत आहे। समुद्र सपाटीपासून तब्बल 8848 मीटर उंचीवर आहे। एव्हरेस्टचं शिखर 1148 चौरस किलोमीटर परिसरात पसरलंय। एव्हरेस्टचं शिखर सर करण्यासाठी साधारण 12 ते 14 दिवस लागतात, तर शिखरावरनं परत येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात। मार्च ते मे महिना हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी चांगला कालावधी आहे, तर मान्सून गेल्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यानचा कालावधी ट्रेकसाठी चांगला असतो। त्या ठिकाणी क्लाइम्बिंग करायचे, उंचीवरती म्हणजे कॅम्प 3च्या नंतर रॉक क्लाइम्बिंग पण करावं लागतं गिर्यारोहकांना। तर त्यासाठी त्या गिर्यारोहकाला ज्याला एव्हरेस्ट चढायचं आहे, तर त्याला सर्व प्रकारचं टेक्निकल नॉलेज, टेक्निकल क्लाइम्बिंगचं नॉलेज, त्याचं प्रशिक्षण झालं आणि सराव असणं खूप गरजेचं आहे। एव्हरेस्टची चढाई त्यामुळेच खरंच कायमच चॅलेंजिंग आहे, जगातलं सर्वोच्च शिखर आहे। त्यामुळं त्या ठिकाणी असलेले चॅलेंजेस इतर ठिकाणी नाहीत। म्हणजे एव्हरेस्ट सगळ्यात अवघड आहे का या प्रश्नाचं उत्तर तसं नाही आहे। अनेक इतर पण शिखरं आहेत जी कमी उंचीची आहेत, ती पण खूप चॅलेंजिंग आहेत। मेरूसारखं शिखर आहे, मंदार शिखर आहे, अन्नपूर्णा शिखर आहे। पण तरीसुद्धा एव्हरेस्टचं जे चॅलेंज आहे ते वेगळं आहे, कारण इतर दुसरी कुठली शिखरं त्या उंचीवर जाऊ शकत नाहीत। एव्हरेस्टची उंची ती कायम तीच राहणार आहे, आणि त्यामुळे त्या उंचीवर म्हणजे 8000च्या पुढं, 8000 मीटरच्या पुढे येणारे चॅलेंजेस हे एव्हरेस्टला जे येत आहेत ते खूप वेगळे आहेत। मला असं काय वाटतं की ज्या गिर्यारोहकांना एव्हरेस्टसारख्या उंच शिखरांवरती चढाई करायची, त्यांनी ती चढाई पूर्ण तयारीनिशी केली पाहिजे। जगभरातनं दरवर्षी हजारो गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी येतात। यातले बोटावर मोजता येतील इतकेच एव्हरेस्ट सर करतात, तर अनेक जण आरोग्याच्या कारणास्तव अर्ध्यातनं माघारी फिरतात। एव्हरेस्टच्या परिसरात लुकला, नामचे बाजार, टेंगबोचे आणि डिंगबोचे ही गाव आहेत। शेर्पा समाजाची लोकवस्ती या भागात सर्वाधिक आहे। शेर्पा समाजच एव्हरेस्ट सर करण्यासाठी लोकल गाईड म्हणून काम करतो। एव्हरेस्ट सर करण्याचं आव्हान हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्यांना शक्य आहे। जसजसा एव्हरेस्टचा एक एक टप्पा पुढे जातो, तसतसं एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण होत जातो। एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पासून या ट्रेकची सुरुवात होते। एव्हरेस्ट बेस कॅम्प हा 5364 मीटर इतक्या उंचीवर आहे। 6065 मीटर उंचीवरील खुंबू आईसफॉल हा कॅम्प 2 आहे। बर्फाचे तुकडे पडण्याचा धोका असल्यानं हा कॅम्प 2 अत्यंत धोकादायक आहे। इथून पुढे गेल्यानंतर वेस्टर्न CWM या 6400 मीटर उंचीवरील बर्फाच्छादित दरीतल्या कॅम्प 3 ला आपण पोहोचतो। त्यानंतर 7200 मीटर उंचीवर लोहत्सो फेस कॅम्प 4 वर गिर्यारोहक पोहोचतात, आणि इथूनच गिर्यारोहकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवायला सुरुवात होते। या पुढील 7900 मीटर उंचीवरील कॅम्प 5 ची ओळख ही डेथ झोन म्हणूनच आहे। 8749 मीटर उंचीवरील साऊथ समिट म्हणजेच कॅम्प 6 अंतिम चढाईपूर्वीचा महत्त्वाचा टप्पा इथूनच सुरू होतो। इथूनच हवा अत्यंत विरळ होत जाते। 7वा कॅम्प हा 8790 मीटर उंचीवर हिलरी स्टेप नावानं प्रसिद्ध आहे। 2015च्या भूकंपाआधी इथून पुढे जाणं खूप कठीण होतं, पण भूकंपानंतर इथला बराच भाग खचला, त्यामुळे शेवटच्या टप्प्याकडे जाण्याचा मार्ग बराच सोपा झालाय। यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे 8848 मीटर उंचीवरील अखेरचा टप्पा। गिर्यारोहक काही काळ इथे थांबतात आणि त्यानंतर लगेचच परतीचा प्रवास सुरू करतात। हिमालयामध्ये अतिउंचीवर गेल्यानंतर आणि एव्हरेस्ट सारखं शिखर जे सर्वोच्च आहे, त्या ठिकाणी जेव्हा गिर्यारोहक पोहोचतो, त्यावेळेस जो शेवटचा कॅम्प एव्हरेस्टचा तो 26,000 फुटांवरती म्हणजे साधारण 8000 मीटरला लागतो, आणि त्याचं वर्णन डेथ झोन म्हणून केलं आहे। त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी प्राणवायूचं प्रमाण अत्यंत विरळ आहे हवेतलं। 26,000 फुटांवरती ते 6 ते 7% इतकंच आहे।
थंडी प्रचंड आहे, म्हणजे उणे 40 ते 60 इतकं व्हेरिएशन आहे थंडीमध्ये. प्रचंड वेगाने त्या ठिकाणी वारं वाहत असतं आणि अनेक प्रकारचे आजार गिर्यारोहकाला क्लाइंबर्सला त्या ठिकाणी कधीही होऊ शकतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पल्मनरी ओडिमा किंवा सेलेब्रल ओडिमा सारखे आजार, म्हणजे काही तासांमध्ये हे आजार डेव्हलप होतात तुमच्या फुफ्फुसामध्ये किंवा तुमच्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये पाणी होऊन काही तासात मृत्यू पण पावलेत गिर्यारोहक. त्याचबरोबर हिमदंश, स्नो ब्लाइंडनेस, डिहायड्रेशनमुळे पण मृत्यू झालेले पाहायला मिळतात. तर अशा ठिकाणी जाण्यापूर्वी खूप मेहनत, खूप कठोर असे परिश्रम घ्यावे लागतात गिर्यारोहकांना. नेपाळ आणि तिबेटच्या सीमा भागात असलेलं एव्हरेस्ट जगभरातल्या गिर्यारोहकांना सातत्यानं खुणावतंय. पण एव्हरेस्ट सर करणं हे तितकंच धोक्याचं देखील आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.